संवाद विद्यार्थी मित्रांशी डॉक्टर आर्य कुमार यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं क्रमशः वाचन करीत आहे। ज्या व्यक्तीला आयुष्यात आपलं ध्येय पूर्ण करायचं आहे अशा प्रत्येक व्यक्तीसाठी उपयुक्त असं हे पुस्तक। दिवस 33वा ऑल इज वेल। मुलांनो, तुम्ही 3 इडियट्स सिनेमा पाहिलाय का? आमिर खानचा ना? आशुतोषने विचारले। हो, आम्ही पाहिलाय, आम्ही टीव्हीवर पाहिलाय, अनेकांनी उत्तरे दिली। त्यात एक भारी गाणं आहे, सांगता कोणतं गाणं ते? मुले एक एक गाणं आठवू लागली। ऑल इज वेल, पवनने सांगितले। शाबास, ऑल इज वेल काय समजतं या गाण्यातून? मुले विचार करू लागली। कांचन पटकन उठली आणि म्हणाली, सगळं चांगलं असतं। बरोबर, या 3 शब्दामध्ये केवढा अर्थ भरलाय। जगण्याला उभारी देणारे हे शब्द सध्याची परिस्थिती पाहता काहीच चांगले नाही असे वाटणे साहजिक आहे। सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक दिवशी आपल्या आयुष्यामध्ये अनेक घटना घडत असतात, काही चांगल्या तर काही वाईट, काही आवडणाऱ्या तर काही नाउमेद करणाऱ्या, आणि हे स्वाभाविक आहे। डॉक्टर कुमार सप्तश्री म्हणतात, जीवन हे विविध गोष्टींचं रंगबिरंगी पॅकेज आहे, मिश्रण आहे, पण म्हणून ते रोचक खुमासदार आहे, ते एकांगी वृक्ष एकसुरी बनलं तर निरस होईल। प्रख्यात कवी शेली आपल्या कवितेमध्ये म्हणतात, वी लुक बिफोर अँड आफ्टर अँड पिन फॉर व्हॉट इज नॉट, अवर स्वीटेस्ट लाफ्टर विथ सम पेन इज फ्रॉट दॅट टेल अस सॅडेस्ट थॉट। असं हे आयुष्य म्हणजे सुख दुःखाचं मिश्रण आहे। आपल्या मनासारख्या सर्व गोष्टी घडतील असं थोडंच आहे, आणि घडणाऱ्या घटनांचे कारण आपण स्वतःच असू असेही नाही। ध्यानी मनी नसताना आपणास आनंद देणारी एखादी घटना घडते, तशीच वेदना देणारीही घडते। सध्याचे जग तर खूपच धावपळीचे झाले आहे। कोणालाही थांबायला आणि कोणाविषयी विचार करायला वेळ नाही। मी वेळेत पोहोचलो पाहिजे, माझे काम झाले पाहिजे असे प्रत्येकाला वाटते। गर्दीचा तर महापूर आणि त्यातील आपण एक, पण हे सगळं सहन करावं लागणारच। आम्हाला तर खेळायलाही वेळ मिळत नाही, विजय गुरगुरला। का बरे? अहो सर, सकाळी उठलं की क्लास, मग शाळा, शाळेमध्ये जादा तास, सायंकाळी पुन्हा क्लास, रात्री गृहपाठ, मग कधी खेळायचं सर? सरांनी शांतपणे ऐकून घेतले आणि म्हणाले, मुलांनो, याचे कारणच आहे स्पर्धा। प्रत्येक पालकांना वाटते की माझा मुलगा मुलगी स्पर्धेत टिकली पाहिजे, चांगले मार्क्स मिळाले पाहिजे, चांगल्या कोर्सला प्रवेश मिळाला पाहिजे आणि चांगली नोकरी मिळाली पाहिजे, यासाठी सगळी धडपड। पण परीक्षेतील गुण म्हणजेच गुणवत्ता असे नाही। प्रसिद्ध लेखक आणि संगणक तज्ञ अच्युत गोडबोले म्हणतात, या उद्योग जगात वावरत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली होती, आणि ती म्हणजे यशासाठी फक्त बुद्धी उपयोगी नसते। फक्त परीक्षेत चांगले गुण मिळवणारी मुलं नंतरच्या आयुष्यात फारशी पुढे जाताना मी बघितली नाहीत। त्याऐवजी परीक्षेतील गुणांबरोबर हसतमुख असणं, इतरांबरोबर चांगलं जुळवून घेणं, चांगली संभाषण कला आणि वक्तृत्व असणं, आपलं म्हणणं दुसऱ्यावर न लागता त्याला पटवून देण्याची कला असणं, या सगळ्या गोष्टीही त्याच्या यशासाठी बुद्धी इतक्याच किंवा खरं तर त्यापेक्षाही जास्त महत्वाच्या ठरत होत्या। थोडक्यात यशासाठी बुद्धी इतकेच त्या माणसाचं व्यक्तिमत्व जे आहे तेही महत्वाचं। पण आपण हे समजून घ्यायला तयारच नाही। स्पर्धेच्या काफिल्यात आपणाला ढकललं जातंय, मग या स्पर्धेच्या प्रवासातील आपणही एक वाट सरू, जमेल तसा चालायचा रस्ता, कधी पडायचं, पडून उठायचं आणि पुन्हा चालायचं, याचा त्रास न वाटता हे सर्व आनंदाने स्वीकारायचं। मी तुम्हाला पाठीमागे सांगितलेलंच आहे ना, कुछ पाने के लिए कुछ होना पडता है। विजयने वाक्य पूर्ण केलं, पण तो नाराजच दिसत होता। सर, आपण कितीही चांगलं वागलं तरी माणसं नीट वागत नाही, त्याने वेगळाच सूर लावला। हो, खरं आहे, यालाही कारण पुन्हा सध्याची परिस्थितीच आहे। याच्या केंद्रस्थानी पैसा आहे। पैशाच्या हव्यासापाठी माणसातील प्रेम, जिव्हाळा, माया संपली, सहकार्याची जागा स्वार्थाने घेतली। मी आणि माझे या पलीकडे माणसाची मर्यादा जाईना, त्यासाठी भांडणे, मारामाऱ्या आणि कोर्ट कचेऱ्या। त्यामुळे जगण्यामध्ये एक प्रकारची भीती आणि असुरक्षितता निर्माण झाली। रस्त्यावरून चालताना सुद्धा सुरक्षितता वाटत नाही। अशा परिस्थितीमध्ये आपण नेमके काय करावे असा संभ्रम निर्माण होणे साहजिक आहे। पण म्हणून काय मैदान सोडून पळून जायचे?
आपलं करिअर घडविताना बऱ्याच वेळेला करिअर म्हणजे काय याचा नेमका अर्थच आपण हरवून बसतो. भौतिकता, प्रगती, यश, प्रसिद्धी याबरोबर करिअरचा एक मानवी चेहराही असतो हे आपल्या लक्षातच येत नाही. सुहास कदम आपणास याचा अर्थ सांगताना म्हणतात, माझ्या परमप्रिय तरुण आणि सुजाण मित्रांनो, हे सर्व ठरविताना हेही ठरवा की मलाही घडवायचे यशस्वी करिअर, पण त्याआधी व्हायचे मला एक चांगला माणूस, माणसातील माणूसपण जपणारा, माणसातील माणूसपणावर विश्वास ठेवणारा, माणसातील माणूसपणावर प्रेम करणारा आणि काही प्रमाणात का होईना परंतु षड्रिपूवर विजय प्राप्त केलेला. कारण एक चांगला माणूस घडवू शकतो खऱ्या अर्थाने यशस्वी करिअर स्वतःचं आणि दुसऱ्याचंही. स्वतःचं जीवन मंगलमय व्हायचं असेल तर आपली प्रगती आणि माणूसपण यांची सांगड घातली पाहिजे. मग त्यासाठी काय करायचे सर? लताचा प्रश्न. हे पहा, सर्वांना उद्देशून सर बोलू लागले, जगामध्ये जेवढी माणसं तेवढे स्वभाव. म्हणतात ना, व्यक्ती तितक्या प्रकृती. हा स्वभाव बदलणे खूपच अवघड आहे. वाचनाने, अनुभवाने स्वभाव बदलू शकतो, पण शेवटी ते व्यक्तीने ठरविले तरच, अन्यथा तो स्वभाव मृत्यूपर्यंत टिकतो. पण एक गोष्ट निश्चित आहे की आपणाला याच्यातच राहायचं आहे. आपण घरात राहतो, पण घर आपणा सर्वांना एकत्रित बांधू शकत नाही असे चित्र सध्या दिसते आहे. आणि याचे एकमेव कारण म्हणजे विचारातील फारकत. घर हे एक उद्यान मानले तर प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा संदेश आपल्याला लक्षात ठेवायला हवा. ते म्हणतात, उद्यानातील प्रत्येक फुलझाड आणि फळझाड उद्यानाला दूषण न देता स्वतंत्रपणे वाढत राहते व स्वतःची दौलत उद्यानाला समर्पित करते. मुळाशी असणारी माती, तळाशी असणारे पाणी व सभोवतालचा आसमंत सर्वांना समान असतो. त्याच्या आविष्कारामध्ये त्याची मुक्ती असते. घराच्याही बाबतीमध्ये हीच भूमिका सांभाळली पाहिजे. अनेक बाबतीत समानता व जरूर तेथे स्वतंत्रता या तत्वांचे पालन करावे. असे घडले तर प्रत्येक घर हे भक्तिधाम होईल, मुक्तिधाम होईल. म्हणजेच सुरुवात स्वतःला सुधारण्यापासून करावी लागेल. घरातील प्रत्येकाने तसे ठरवले तर घर सुधारेल आणि आपणास समाजाचाही विचार करता येईल. समाजाशिवाय व्यक्तीचे अस्तित्व असूच शकत नाही. आपल्या भोवतालच्या व्यक्तीचे स्वभाव आपण बदलू शकत नाही असे जेव्हा आपल्याला दिसते तेव्हा आपणच त्याच्याशी मिळतेजुळते घ्यायला पाहिजे. यालाच समायोजन असे म्हणतात. जशी व्यक्ती भेटेल तसे आपणास वागता आले पाहिजे. यातच सर्वांचे कल्याण आहे. ज्ञानेश्वरांनी परमेश्वराकडे हेच पसायदान मागितले आहे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सुरे पाहावो. जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जातो. समाजाने ज्ञानेश्वरांचं काय थोडे हाल केले, पण शेवटी त्यांनी समाजाच्या सुखासाठीच परमेश्वराकडे प्रार्थना केली. येशू ख्रिस्तास धर्म मार्तंडाने सुळावर लटकवून हाल हाल करून मारले, परंतु तरीही या छळ करणाऱ्यांना क्षमा कर अशी येशूंनी परमेश्वराकडे प्रार्थना केली. सर्व संत आणि महात्म्यांबाबतीत आपणास दिसते की समाजाचा त्यांनी बदला घेतला नाही तर समाज सुधारणेचे कार्य केले. आपण कोणी संत महंत नाही, परंतु तरीही आपल्या वागण्याने समाजाची हानी होऊ नये एवढे तरी पथ्य पाळले तरी खूप मोठे कार्य होईल. त्यासाठी आपणाला आपली दृष्टी बदलली पाहिजे, म्हणजे सगळे जग आपणाला सुंदर दिसू लागेल. मुले गंभीर होऊन ऐकतायत हे सरांच्या लक्षात आले आणि ते पुढे बोलू लागले. मुलांनो, परमेश्वराने आपणास दिलेले हे शरीर अमूल्य आहे आणि ते एकदाच मिळते. पुनर्जन्मावर माझा विश्वास नाही. मागच्या जन्मी आपण कोण होतो आणि पुढचा जन्म कोणाला मिळणार आहे यावर चर्चा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा आहे तो जन्म कसा सार्थकी लावता येईल याचा विचार करणे आपल्या हातात आहे. विश्वाच्या या कालचक्रामध्ये आपले आयुष्य खूपच छोटे आहे. या छोट्या आयुष्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे, आपला विकास करायचा आहे, हे जग डोळा भरून पाहायचं आहे आणि या जगाचा निरोप घेण्यापूर्वी शक्य असेल तेवढे हे जग सुंदर करण्यामध्ये आपणास आपला खरीचा वाटा उचलायचा आहे. मुलांनो, हे जग सुंदर आहेच. पृथ्वीवरील डोंगर, नद्या, पर्वत, सागर, पशु, पक्षी, जंगल, शेती, ऊन, वारा, पाऊस, पृथ्वी भोवतालचे आकाश, त्यातील सूर्य, चंद्र, ग्रह, तारे हे सारे किती विलोभनीय आहे. पण माणूसच
निसर्गाची हानी करतोय सर, शालिनी म्हणाली. हो खरं आहे, पण आपण नाही करायचं ते. आपण पर्यावरणाचे रक्षण करायचे आहे, हे यापूर्वीच मी तुम्हाला सांगितले आहे. परमेश्वराने मनुष्य प्राण्यास अफाट बुद्धिमत्ता दिलेली आहे. त्याच्या जोरावर त्याने कितीतरी शोध लावलेले आहेत. त्यामुळे भौतिक प्रगती झालेली आहे. शेतीचे उत्पन्न वाढलेले आहे. दळणवळण व संदेश वहनामध्ये तर केवढे परिवर्तन झाले आहे. मला आठवतंय, मी त्यावेळी 5वीला असेन. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मृत्यूची बातमी आम्हाला दुसऱ्या दिवशी समजली होती. आणि आता पहा, अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड इमारतीवर झालेला हल्ला काही मिनिटांमध्ये आपल्याला घरी बसून पाहायला मिळतो. 50 वर्षापूर्वी आमच्या वडिलांना मुंबईला जायला 2 दिवस लागायचे. वर्षातून एकदाच म्हणजे यात्रेला ते घरी येत होते, कारण दळणवळणाची तेवढी साधने नव्हती. पण आता 7-8 तासाच्या आमच्या गावाहून माणूस मुंबईला पोहोचतोय. वाटेल तेव्हा गावी येऊ शकतोय. मोबाईलमुळे कितीही दूरच्या माणसाशी क्षणार्धात संपर्क करता येतोय. पूर्वी गावामध्ये सायकल दिसायची नाही, पण आता 4 चाकी गाड्या प्रत्येक घरापुढे उभ्या आहेत. एकूण माणसाचे राहणीमान सुधारते आहे. ही प्रगती आजच्या मानवामुळे झाली आहे, हे मान्य करावे लागेल. असा जेव्हा आपण विचार करू तेव्हा आपल्या लक्षात येईल की खूप काही चांगलं आहे. पण याचे दुष्परिणाम आहेत की सर, संध्याची शंका. उदाहरणार्थ, मोबाईल, टीव्ही, वाहने ही साधने कोणावर अवलंबून आहेत? आपणावर. पण सर, मुलांना पटल्याचे सरांच्या लक्षात आले. मग त्यांनी एक ड्रॉइंग पेपर घेतला आणि त्यावर काळ्या पेनने एक मोठे टिंब काढून विचारले, यात तुला काय दिसते? काळा ठिपका. संध्याने पटकन सांगितले. मुलांनो, तुम्हाला काय दिसते? सर्वांकडे पाहून सरांनी विचारले. काळा ठिपका. सगळेच म्हणाले. सर हसले आणि म्हणाले, काळ्या ठिपक्याच्या भोवती एवढा पांढरा रंग आहे, तो दिसत नाही तुम्हाला? दिसतोय सर. मुले गोंधळली. सर पुन्हा हसले आणि म्हणाले, जे चांगले आहे त्याकडे पाहूया, वाईट नजरेआड करूया, तरच जीवन सुखी होईल. एक ध्यानात घ्या, काळ कोणासाठीही थांबत नाही. कॅलेंडरची पाने जशी उलटली जातात तसे आयुष्य भराभर संपते. म्हणून जेवढा वेळ आपल्या हातामध्ये आहे तेवढा आनंदामध्ये घालूया. प्रत्येक क्षण आनंदाने जगता आला पाहिजे. राजेश खन्नाचा आनंद सिनेमा पाहिलाय का? नाही सर. बऱ्याच वर्षापूर्वीचा हा सिनेमा आहे, पण खूप चांगला आहे, जरूर पहा. काय आहे त्यात राजेश खन्नाला कॅन्सर झालेला असतो आणि तो काही दिवसांचा सोबती असतो, असे डॉक्टरने त्याच्या घरातील लोकांना सांगताना त्याने ऐकलेले असते. पण काय आश्चर्य, त्या दिवसापासून राजेश खन्ना पहिल्यापेक्षा कितीतरी आनंदात जगतो आणि दुसऱ्यांनाही आनंद देतो, कारण आता आयुष्य लवकरच संपून जाणार आहे हे त्याला माहीत झालेलं असतं. खरं म्हणजे आपलेही आयुष्य कधीतरी संपणार आहे हे आपणाला माहीत आहे. मग आपणही आनंद सिनेमातल्या राजेश खन्नासारखं का जगू नये? यासाठी आपल्या काही धारणा बदलल्या पाहिजेत. आणि त्यातील महत्वाची धारणा म्हणजे सगळं काही चांगलं आहे असे गृहीत धरून जगायचे. जीवनाकडे आशादायी आणि सकारात्मक भूमिकेतून बघायचे. आशा उद्याच्या या आपल्या लेखात सुरेश चंद्र पाध्ये म्हणतात, माणसाने नेहमी आशावादी असले पाहिजे, कारण समाज उभा राहतो तोच मुळी आशावादावर. विशेषतः अवतीभोवतीच्या वातावरणामध्ये औदासिन्याच्या लाटा पसरत असताना आशावादाला असे खतपाणी आवश्यक असते. अर्धा ग्लास पाण्यानं भरल्याचे उदाहरण नेहमी सांगितले जाते. यातील अर्धा ग्लास भरलेला हा आशावाद आणि अर्धा ग्लास रिकामा हा निराशावाद आणि पूर्ण ग्लास भरलेला अर्धा पाण्याने आणि अर्धा हवेने हा बुद्धिवाद. आपणास आशावादाकडून बुद्धिवादाकडे जायचे आहे आणि ते सोपेही आहे, कारण त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्या जवळच आहेत. बाहेर शोधण्याची गरज नाही. संध्या पेडणेकर यांनी सांगितलेली अंतरीचा देव ही कथा तुम्हाला सांगतो. राबिया अत्यंत विद्वान स्त्री होती. एके दिवशी ती आपल्या घराबाहेर काहीतरी शोधत होती. लोकांनी विचारले, काय शोधतेस राबिया? माझी सुई हरवली आहे, ती शोधते आहे. सुई नेमकी कुठं हरवली होती? घरामध्ये. मग ती बाहेर का शोधतेस? घरात अंधार आहे आणि बाहेर उजेड आहे. मुलं खळखळून हसली. सर कथा पुढे सांगू लागले, इथं जरी उजेड नसला तरी इथं जर सुई हरवली नसेलच तर ती मिळणार कुठून? जिथं ती हरवली आहे तिथंच ती शोधली पाहिजे. सुई जिथं पडली असेल तिथं उजेड करून तिथंच शोध घेऊ आपण. यावर राबिया खळखळून हसली आणि म्हणाली, छोट्या छोट्या बाबतीत तुम्ही लोक दक्ष असल्यासारखे वागता. या हुशारीचा वापर तुम्ही रोजच्या जीवनासाठी कधी करणार? रोज तुम्ही बाहेरचे शोधत असता. मला ठाऊक आहे की जे काही तुमचं हरवले ते अंतरातच हरवले आणि तुम्ही शोधताय मात्र बाहेर.
गावकरी चकित होऊन तिच्याकडे पाहत राहिले. मुलेही चकित होऊन सरांच्याकडे पाहत होती, कारण गोष्टीचा अर्थ त्यांना कळला होता. तर मुलांनो, जे आपल्याजवळ आहे त्याचाच वापर करून जीवन सुंदर बनवायचं आहे. त्यासाठी आजपासून सुरुवात करायची आहे. डॉक्टर G.W. कार्वर म्हणतात, स्टार्ट फ्रॉम वेअर यू आर विथ समथिंग यू हॅव, मेक समथिंग ऑफ इट, नेव्हर बी सॅटिस्फाईड. लाओ त्से हा तत्वज्ञ म्हणतात, सहस्रावधी पावलांचा प्रवास पहिल्या पावलाने सुरू होतो. मग तयार? हो सर. मग आमिर खानचं 3 Idiots मधलं गाणं म्हणूया? हो, सरांसह सगळे म्हणून ऑल इज वेल.